नमस्कार. श्यामच्याई या कथासंग्रहातील आजची आपली कथा. रात्र 31वी. लाडघरचे तामस तीर्थ. राजाला आज परत जावयाचे होते. त्याला वाईट वाटत होते. श्यामच्या आईच्या सगळ्या आठवणी ऐकायला आपण नाही म्हणून त्याला वाईट वाटत होते. परंतु कर्तव्य कठोर आहे. कर्तव्यासाठी सारे मोह दूर टाकावे लागतात. चांगल्या गोष्टींचे मोह दूर ठेवावे लागतात. मोह वाईट गोष्टींचेच असतात असे नाही, तर चांगल्या गोष्टींचेही असतात. श्याम, आता आपण परत केव्हा भेटू? तुझी रसाळ वाणी पुन्हा केव्हा ऐकावयास मिळेल? श्याम, तू ज्या आठवणी सांगतोस त्या असतात साध्या, परंतु त्यातून सुंदर धर्म दाखवून देतोस. कृष्णाच्या लहानशा तोंडात यशोदेला विश्व दिसले, तसे तुझ्या या लहान गोष्टीत धर्माचे व संस्कृतीचे विशाल दर्शन होते. श्याम, काल मी रामजवळ म्हटले की हा गोष्टीमय धर्म आहे किंवा या धर्ममय गोष्टी आहेत. गोष्टी रूपाने तू धर्म सांगत आहेस, धर्मरूपाने गोष्टी सांगत आहेस. रोजच्या आपल्या साध्या जीवनातही किती आनंद व हृदयता आपणास ओतता येईल हे तू दाखवित आहेस, नाहीस का? या आयुष्याच्या मार्गावर सुखाला व संपत्तीला तोटा नाही. बहीण भावांचे प्रेम, गुराढोरांचे प्रेम, पशुपक्ष्यांचे प्रेम या सर्वांमुळे जीवन समृद्ध, सुंदर व श्रीमंत करता येते. श्याम, तुझ्या आठवणी ऐकता ऐकता मला कितीदा रडू आले. त्या रात्री तू प्रेमाचे वर्णन करीत होतास, त्यावेळेस मला गहिवरूनच आले. श्याम, आता केव्हा असे ऐकावयास सापडेल? तू जणू श्याम सुंदर कृष्णाची मूर्ती आहेस, नाही का? राजा, अतिशयोक्ती करण्याची तुला सवयच आहे. तुझे माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुला माझे सारे चांगलेच दिसते. माझ्यात एकच गुण आहे, तो म्हणजे कळकळ. या कळकळीने सारे सजून दिसते. मी कीर्तन करतो तेव्हा संगीत गायनाची उणीव मी माझ्या उत्कटतेने व कळकळीने भरून काढतो. राजा, माझ्याजवळ दुसरे काय आहे? काही नाही, खरेच काही नाही. मी आपला बोलका ढलपा. कामे तुम्ही करता. मी गोष्टी सांगाव्या, कथा सांगाव्या, शब्द वेल्हाळ मी, परंतु तुम्ही कार्य वेल्हाळ आहात. राजा, मनातून मी माझे डोके कितीदा तरी तुमच्या पायावर ठेवतो. भिका, नामदेव, राम हे किती काम करतात. तुम्ही मला मोठेपण दिले तरी माझ्याजवळ काही नाही हे मी जाणून आहे. तुम्ही दगडाला शेंदूरपासून नमस्कार करीत आहात. श्याम बोलत होता. इतक्यात राम आला. काय रे राम, गाडी आली की नाही? श्यामने विचारले. नाही, बेत बदलला आहे. आता न जाता रात्री जायचे ठरले. रात्रीची आठवण ऐकून मगच जाऊ, असे दाजी म्हणाले. राजा, रात्री जा, काही उशीर होणार नाही, राम म्हणाला. देवाची इच्छा, राम म्हणाला. सायंकाळ झाली होती. आकाशात अनंत रंगांचे प्रदर्शन उघडले होते. लाल, निळे, पिवळे सारे रंग तेथे ओतले होते. भव्य देखावा दिसत होता. नदी तीरावर जाऊन श्याम व राजा गोष्टी बोलत होते. गोष्टी बोलता बोलता दोघे मुके झाले. एकमेकांचे हात त्यांनी हातात घेतले, हात सोडून दिले. गुराखी गायी चारून परत जात होते. कोणी म्हशीच्या पाठीवर होते, कोणी पावा वाजवित होते. श्याम, चल परत जाऊ, राजा म्हणाला. राजा, असे भव्य सृष्टीदर्शन झाले म्हणजे वाटते कोठे जाऊ नये, इथेच बसावे व सृष्टीत मिळून जावे. शेवटी दोघे मित्र आले. आश्रमाच्या गच्चीवर मंडळी जमू लागली. आकाशाच्या गच्चीत एक एक तारा येता येता सारे आकाश फुलून गेले. गच्चीत एक एक माणूस जमता जमता सारी गच्ची भरून गेली. प्रार्थनेला सुरुवात झाली. प्रार्थना संपली. क्षणभर सारी मंडळी डोळे मिटून बसली होती. श्यामने गोष्ट सांगावयास सुरुवात केली. आमच्या लहानपणी जेव्हा आईचे सांधे दुखत होते त्यावेळेस लाडघरच्या देवीला एक नवस केला होता. दापोली तालुक्यातच लाडघर म्हणून मोठे सुंदर गाव समुद्रकाठी आहे. लाडघर येथे तामस तीर्थ आहे. लाडघरजवळ एके ठिकाणी समुद्राचे पाणी लालसर दिसते, तांबूस दिसते, म्हणून त्यास तामस तीर्थ म्हणतात.
तो देवीचा नवस कितीतरी दिवस फेडावयाचा राहिला होता. आईचे सांधे बरे झाले होते, तरी ती पहिल्या इतकी सशक्त राहिली नव्हती, पण हिंडू फिरू शकत होती. 2 धंदे करू शकत होती. लाडघरच्या देवीला लाकडाची बाहुली, लाकडाचा कुंकवाचा करंडा, खण, नारळ वगैरे व्हावे लागत होते. हा नवस फेडण्यासाठी आई पालगडहून दापोलीस येणार होती व दापोलीहून आईला घेऊन मी लाडघरात जायचे असे ठरले होते. आई केव्हा येते याची मी वाट पाहत होतो. कितीतरी वर्षांनी आई पालगडच्या बाहेर जाणार होती. 12 वर्षात पालगडच्या बाहेर ती गेली नव्हती. ना कधी हवा पालट, ना कधी थारी पालट. आई आली. दापोलीहून लाडघरात जाण्यासाठी मी गाडी ठरवली. दापोलीहून पहाटे निघावयाचे ठरले. दापोलीपासून लाडघर 3 कोस होते. 3 तासांचा रस्ता. पहाटेचा कोंबडा आरवला. आई उठली. मीही उठलो. गाडीवान वेळेवर आला व हाका मारू लागला. मी सारे सामान घेतले. आई व मी गाडीत जाऊन बसलो. लाडघरास आमची एक दूरची आत्तेबहीण होती. तिच्याकडे उतरवायचे आम्ही ठरवले. सकाळी 7-8 वाजता पोचू असे वाटत होते. गाडीवानाने गाडी हाकली व बैल चालू लागले. बैल मोठ्या आनंदाने चालत होते. पहाटेची शांत वेळ होती. बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज त्यावेळी शांत वेळी आल्हादकारक वाटत होता. जणू सृष्टी मंदिरातीलच त्या गोड घंटा पहाटे वाजत होत्या. फुले फुलले होती. वारे मंद वाहत होते. पाखरे गात होती. सृष्टी मंदिरात काकड आरती सुरू झाली होती. गाडीमध्ये मी व माझी आई दोघेच जण होतो. मी व माझी आई, माझी आई आणि मी दोघेच, अगदी दोघेच होतो. आमचे एकमेकांवर फार प्रेम होते. माझे वय 14-15 वर्षाचे होते, तरी आईला मी लहानच होतो. आईला मुले कधी मोठी झाली असे वाटतच नसते. मी आईच्या मांडीवर डोके ठेवून पडलो होतो. आई माझ्या डोक्यावरून, माझ्या केसांवरून आपला प्रेमळ हात फिरवत होती. किती रे भरभरीत शेंडी, श्याम, तेलबिल नाही वाटत लावले? आईने विचारले. परंतु माझे तिकडे लक्षच नव्हते. मी फार सुखावलो होतो. सुखावले मन प्रेमे पाझरती लोचन, अशी माझी स्थिती झाली होती. आई व मी, होय, आम्ही दोघेच त्या दिवशी आमचे तेच जग होते. माझ्या मनात अनेक सुखस्वप्ने खेळत होती. मी मोठा होईन, शिकेन. माझ्या आईला मी काही कमी पडू देणार नाही. तिला सुखाच्या स्वर्गात ठेवेन, अशी मनोरथ मी मनात मांडित होतो. आई मला म्हणाली, श्याम, बोलत रे का नाहीस? अजून झोप पुरी झाली नाही वाटते. आई, तुझ्या मांडीवर मुकेपणाने मी निजावे व तू प्रेमळपणाने माझ्याकडे बघावेस, माझ्या अंगावरून हात फिरवावास, याहून दुसरे काही नको मला. आई मला थोपट. आई, तुझ्याजवळ नेहमी लहान मूल व्हावे असे मला वाटते. थोपट मला, ओव्या म्हण. माझे शब्द ऐकून आई खरोखरच मला थोपटू लागली व ओव्या म्हणू लागली. रानातील पाखरे किलबिल करू लागली होती. दापोली ते लाडघर दुतर्फा घनदाट जंगल. रस्त्यात सूर्याचा प्रकाशही येऊ शकत नाही. एके ठिकाणी डोंगरातून धोधो पाणी रस्त्यावर पडत होते. तो देखावा भव्य व मूक करणारा होता. झोप येत नव्हती, तरी डोळे मिटून पडलो होतो. जगाची उठायची वेळ, परंतु माझी माता मला निजवत होती. आईने ओव्या म्हणता म्हणता पुढील ओवी म्हटली. कधी कधी माझी आई स्वतःही ओव्या करून म्हणत असे. याचा मला त्यापूर्वी अनुभव आला होता. यावेळीशी तोच अनुभव आला. घनदाट या रानात धोधो स्वच्छ वाहे पाणी. घनदाट या रानात धोधो स्वच्छ वाहे पाणी. माझ्या श्यामच्या जीवनी देव राहो. माझ्या श्यामच्या जीवनी देव राहो. आई अशी ओवी म्हणताच मी खाडकन उठून बसलो. धोधो वाहणाऱ्या पाण्याला पाहावयास मी उठून बसलो. आईने विचारले, का रे उठलास? कंटाळलास वाटते. निज हो, माझी मांडी दुखायची नाही. मी म्हटले, आई, श्यामच्या जीवनात तू देवाला बोलावीत आहेस, मग मी कसा निजू? देव येणे म्हणजे जागृती येणे.
देव सर्वांना जागृती देतो. सूर्यनारायण सर्व जगाला चालना देतो, नाही का? दुरून टुमदार व सुंदर लाडघर व गाव दिसू लागला. आम्ही गावात शिरलो. ज्याच्या त्याच्या बागेत बैल रहाट सुरू होते. बागेत शिंपणे चालले होते. रहाटांचा कू कू आवाज ऐकावयास येत होता. प्रत्येकाचे घर व घराशेजारी प्रत्येकाच्या केळी पोफळीच्या बागा, नारळींचे आगार. मोठा सुखी व सुंदर असा तो गाव. स्वच्छ व समृद्ध मुबलक पाणी, सुंदर हवा, फळाफुलांची रेलचेल, दाट झाडी. आमची गाडी गावातून चालली. नेमके घर आम्हास माहीत नव्हते. विचारत विचारत आम्ही चाललो. वाटेत मुलांची शाळा होती. आमच्या गाडीकडे शाळेतील लहान मुले पाहू लागली. एखादी नवीन गाडी, नवीन पक्षी, नवीन मनुष्य, काही अपरिचित दृष्टीस पडताच मुलांची जिज्ञासा जागी होत असते. सुभाताईंचे घर सापडले एकदाचे. गाडीवानाने गाडी सोडली. बैलांना बांधून चारा घातला. आम्ही घरात गेलो. सुभाताईंना मी कधीही पूर्वी पाहिले नव्हते. आईने सुद्धा कितीतरी दिवसांनी तिला पाहिले. माझी आई सुभाताईंपेक्षा वयाने वडील होती. आईच्या मोठ्या मुलीसारखी सुभाताई शोभत होती. आईला एकदम पाहता चकित झाले. वहिनी ये, किती वर्षांनी आपण भेटत आहोत. अशी गोड शब्दांनी सुभाताईने आईचे स्वागत केले. आणि हा कोण, तिने माझ्याकडे पाहून विचारले. आई म्हणाली, सुबे, हा श्याम हो, लहानपणी हट्ट करणारा, सर्वांशी भांडणारा तो हा. तुला नाही का आठवत? बराच किरे मोठा झालास, इंग्रजी शाळेत शिकतोस वाटते, सुभाताईने विचारले. हो, मी 4थ्या इयत्तेत आहे, असे मी उत्तर दिले. त्या प्रेमळ भरल्या घरात आम्ही एकदम घरच्यांसारखे होऊन गेलो. सुभाताई म्हणाली, वहिनी, समुद्रावर आता स्नान करावयात जा, म्हणजे 10-11 वाजायला परत याल. दुपारी जेवण खाणे झाल्यावर देवीला जाऊ, म्हणजे सायंकाळी तुम्हाला परत जायला गाडी जोडता येईल. राहत तर नाहीतच म्हणतेस, एवढी आल्यासारखी 8 दिवस राहिलीस तर किती चांगले झाले असते. मलाही बरे वाटले असते. सासरी राहून माहेरचा अनुभव घेतला असता. राहशील का? सुबे, ही गाडी परत भाड्याची ठरवली आहे. शिवाय तिकडे घरी तरी कोण आहे? लहान मुलांना ठेवून आले आहे. श्यामची शाळा बुडेल. पुष्कळ वर्षांनी दोघी भेटलो हेच पुष्कळ झाले. मग आताच आम्ही समुद्रावर जाऊन येतो, आई म्हणाली. आम्ही कपडे घेतले. सुभाताईचे यजमान आमच्याबरोबर निघाले. गाडी झुंपली. गाडी जोराने निघाली. समुद्र जवळ होता. समुद्राच्या बाजूबाजूनेच रस्ता होता. आम्हाला तामस तीर्थावर जायचे होते. मी समुद्राकडे सारखा पाहत होतो. माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी त्याला जणू पिऊन टाकीत होतो. अफाट सागर, अनंत सिंधू, ना अंत ना पार. खाली निळा पाण्याचा समुद्र व वर निळा आकाशाचा समुद्र. आमची गाडी योग्य ठिकाणी आली. सुभाताईचे यजमान व आम्हीही खाली उतरलो. कोठे स्नान करावयाचे ते त्यांनी आम्हाला दाखवले. समुद्राच्या लाटा तेथे उसळत होत्या. तेथील वाळूही जरा लालसर आहे असे वाटत होते. येथेच लाल पाणी का बरे? असा सुभाताईंच्या यजमानास मी प्रश्न विचारला. ते म्हणाले, देवाचा चमत्कार, दुसरे काय? आई म्हणाली, येथे देवाने राक्षसास मारले असेल म्हणून पाणी लाल झाले. सुभाताईचे यजमान म्हणाले, हो, तसा तर्क कराव्यास हरकत नाही. लंगोटी लावून मी समुद्रात शिरलो. लहान लहान लाटांबरोबर मी खेळू लागलो. फार पुढे मी गेलो नाही. आई गुडघाभर थोड्या पाण्यात जाऊन बसली व अंग धुवू लागली. पायाखालची वाळू लाट माघारी जाताच निसरत होती. आम्ही मायलेकरे ईश्वराच्या कृपा समुद्रात डुंबत होतो. पाणी खारट होते तरी तीर्थ म्हणून आई थोडे पाणी प्यायली व तिने मलाही प्याव्यास लावले. आईने समुद्रास फुले वाहिली, हळद कुंकू वाहिले. समुद्राची तिने पूजा केली. 4 आणे समुद्रात फेकून दिले. मोत्यांच्या राशी ज्याच्या पोटात आहेत त्या रत्नाकराला आईने 4 आणे दिले. ती कृतज्ञता होती. कोरडे नेसून पुन्हा आम्ही गाडीत बसलो. गाडी घरी आली तो 12 वाजाव्यास आले होते. भूक भरपूर लागली होती.
सुभाताईने पाणी वगैरे घेऊन तयारी केलीच होती. तिच्या यजमानांचे स्नानसंध्या, देवार्चन पहाटेच होत असे. पहाटे सारे करून मग ते बागेच्या आगाराच्या कामाला लागत असत. आम्ही जेवयास बसलो. जेवण अत्यंत साधे परंतु रुचकर होते. सुभाताईने तेवढ्यातल्या तेवढ्यात आमच्यासाठी खांडवी हे साधे पक्वान्न केले. नारळाचा आंगरस काढला होता. नारळाची चटणी होती. प्रत्येक पदार्थाला नारळाने रुची आली होती. वांगी व त्यात मुळ्याच्या शेंगा अशी भाजी होती. ती मोठी झक्कास झाली होती. घरचे लोणकडे तूपही होते. श्याम, श्लोक म्हण चांगलासा, आई म्हणाली. मी केयूरुना विभूषयंती पुरुष हा संस्कृत श्लोक म्हटला. सुभाताईच्या यजमानांना माझा श्लोक फार आवडला. इंग्रजी शाळेत जातोस तरी श्लोक म्हणायला लाजत नाहीस वाटते. अलीकडच्या मुलांना 4 श्लोकही चांगले पाठ येत नाहीत. तुझा नंबर कितवा आहे श्याम? त्यांनी मला विचारले. 2रा, मी सांगितले. वा, चांगला हुशार दिसतोस, ते म्हणाले. सुभाताईंचा मुलगा 5 वर्षांचा होता व मुलगी 2-2.5 वर्षांची होती. मुलगा मधू वडिलांजवळ बसला होता. त्यानेही एक चांगला श्लोक म्हणून दाखवला. श्याम, खांडवी घे हो आणखी, लाजू बिजू नकोस, सुभाताई म्हणाली. श्याम मुळी साऱ्या जगाचा भिडस्त. येथे नको हो लाजायला श्याम, आई हसत म्हणाली. माझी आई जेवायास बसली होती. सुभाताई तिला प्रेमाने म्हणाली. वहिनी, तू आपली सावकाश जेव, त्यांना जाऊ दे उठून. साऱ्यांची जेवणी झाली. ओल्या पोपळातील सुपारी सुभाताईने आईला दिली. मी सुपारी खात नसे, परंतु ओल्या सुपारीतले खोबरे कुरतडून खाल्ले. सुभाताई व आई या दोघींनी आवराआवर केली. श्याम, त्या पपनशीवरची 2-3 पपनसे तोडून आण. 2 येथे फोडू व 1 बरोबर घेऊन जा. गाडीत खायला होईल, सुभाताईने सांगितले. कोठे आहे झाड? असे विचारतात. चल, मी दाखवतो मामा, असे मधू म्हणाला व माझा हात धरून मला ओढू लागला. पपनशीच्या झाडावर पिवळी पिवळी नारळाच्या सुकडी एवढी पपनसे लागलेली होती. आमच्या घरी लहानपणी पपनसे होती, परंतु तिला तितकी मोठी फळे येत नसत. मी झाडावर चढून 2-3 पपनसे पाडले. पपनसे घेऊन आम्ही घरात गेलो. मी अशी सूचना केली की रानात देवाला जावयाचे तेथे आपण हे फोडावे. रानात मजा येईल. परंतु सुभाताई म्हणाली, रानात आपण ओला नारळ व फोळे खाऊ. पपनसे येथेच फोडा. पपनसे फोडण्यात आली. गाडीवानालाही नेऊन दिली. फारच गोड होती ती. देवीला जायची वेळ झाली. मी गाडीवानास उठवले. सुभाताई, तिची मुले, मी, माझी आई, आम्ही सारे गाडीत बसलो. गाडी मोठी होती. गावाबाहेर टेकडीच्या पायथ्याशी ती देवी. आईने देवीची पूजा केली. लाकडी बाहुली, करंडा, बांगड्या तिच्या पायावर वाहिल्या. खणा नारळाने देवीची ओटी भरली. साऱ्यांनी कपाळाला अंगारा लावला व घरच्या माणसांसाठी कागदाच्या चिटोऱ्यात आईने पुडी करून घेतली. मग आम्ही वनभोजन केले. नारळ, पोहे, गूळ. रानात गंमत वाटली. रानात नेहमी मजा वाटते. मनाला प्रसन्न व मोकळे वाटते. वनभोजने. तेथे घराच्या भिंती नसतात. विशाल सृष्टीच्या विशाल घरात आपण असतो. तेथे संकुचितपणा नाहीसा झालेला असतो. देवीच्या पाया पडून आम्ही घरी गेलो. आम्हाला आता परत दापोलीत जावयाचे होते. दापोलीहून रात्री बैलगाडीने आई परत पालगडला जाणार होती. आम्ही तयारी केली. मी सुभाताईला व तिच्या यजमानांना नमस्कार केला. तू दापोली जवळच आहेस. एखाद्या रविवारी यावे. घरी पालगडला इतके लांब जावयाचे तर येथे येत जा. ऐकलेस ना श्याम, सुभाताई म्हणाली. तिचे यजमान म्हणाले, श्याम, येत जा रे. आम्ही काही परकी नाही. अरे, आल्या गेल्याशिवाय ओळख तरी कशी होणार? ए हो. मी हो म्हटले. आम्ही देवाच्या पाया पडलो. देवांना सुपारी ठेवली. सुभाताईने पोपळे, 2 शहाळी व 1 मोहाचा नारळ घरी नेण्यासाठी बांधून दिला. पपनसेही 2 घेतली. सुबे, येते हो, आई म्हणाली. आई निरोप मागू लागली. वहिनी, आता पुन्हा ग केव्हा भेटशील? सुभाताई भरल्या मनाने म्हणाली. आई म्हणाली,
सुबे, देवाला माहीत केव्हा भेटुते. 12 वर्षांनी मी आज पालगड सोडून क्षणभर बाहेर पडले. जायचे तरी कोठे? येऊन जाऊन माझे 2 भाऊ पुण्या मुंबईकडे आहेत. त्यांच्याकडे गेले तर त्यांचे संसार आहेत. त्यांना बहिणीची आठवण कोठे येत असेल एवढी? सुबे, गेली 5 वर्षे सारखा हिवताप लागला आहे पाठीस. ताप आला की पडावे अंथरुणावर. घाम येऊन ताप निघाला की उठावे आणि कामाला लागावे. घरात तरी दुसरे कोण आहे? गरीबाला दुखणी येऊ नयेत हो, पापच ते. जिभेला चव मुळी कशी ती नसते. आल्याचा तुकडा, लिंबाची फोड घेऊन कसे तरी 2 घास घशाखाली ढकलायचे. असो, देवाची इच्छा. आपण माणसे तरी काय करणार? आला भोग भोगावा, आलेला दिवस दवडावा. हे सांगायचे तरी कोणाला? कोणाजवळ दुःख उघाळायचे? इतक्या वर्षांनी तू भेटलीस. तुझा प्रेमळ स्वभाव म्हणून बोलावेसे वाटले. माझ्या मुलीसारखीस तू. चंद्रीने तू खेळत असा. तुला न्यायला घातले आहे. तुला लहानपणी परकर शिवले आहेत. माझीच तू म्हणून बोलते. जरा दुःख हलके होते, बरे वाटते. जगात आपल्या दुःखाने दुसरा दुःखी होतो हे पाहून जरा बरे वाटते. पण मी कोणाजवळ बोलत नाही. एक देवाजवळ सांगते, देवाजवळ बोलते. असे म्हणता म्हणता आईच्या डोळ्यांना पाणी आले व सुभाताईंनी डोळ्याला पदर लावला. वहिनी, आमच्या मधूच्या मुंजीत ये हो आता. श्याम वगैरे मोठे होतील. मग नाही हो, ते काही कमी पडू देणार नाहीत. मुले आपली तुझी चांगली आहेत. हीच देवाची देणगी, सुभाताई म्हणाली. आई म्हणाली, हो, तेवढे सुख आहे. श्याम सुट्टीत घरी आला की माझे सारे काम करू लागतो. शाळेतही हुशार आहे म्हणतात. देव करील ते खरे. बरे, येते हो. असे बोलल्यावर आईने सुभाताईच्या मुलांच्या हातात 1-1 रुपया दिला आणि आणलेला खण सुभाताईला दिला. वहिनी, रुपया कशाला? सुभाताई म्हणाली. राहू दे ग, मी आता पुन्हा त्यांना कधी भेटेन? सुबे, तुझी वहिनी आता श्रीमंत नाही हो, असू दे हो तो रुपया. असे म्हणून मुलांच्या पाठीवरून हात फिरवून आई निघाली. आम्ही गाडीत बसलो. माय लेकरे पुन्हा गाडीत बसलो. गाडी निघाली. बैलांना परत घरी जावयाचे असल्यामुळे ते जलद चालत होते. परंतु आता चढाव होता. येताना उतार होता. बैलांना हळूहळू जाणे प्राप्त होते. गाव सुटला व गाडी नीट रस्त्याला लागली. सायंकाळ होत आली होती. सारा समुद्र तामसतीर्थ झाला होता. फार सुंदर देखावा. सूर्य अस्तात जात होता. त्याच्याकडे डोळे पाहू शकत होते. तो आता लाल गोळा दिसत होता. समुद्र त्या दमल्या भागलेल्या सूर्याला सहस्त्र तरंगांनी स्नान घालावयास उत्सुक होता. दोन्हीकडे किर्र झाडी होती. मधून मधून आकाशात तारे दिसू लागले. रात्रीच्या वेळी जंगलातून जाण्यात फार गंभीरता वाटे. रातकिडे ओरडत होते. दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती. माय लेकरे गाडीत बोलू लागली. आई, पुन्हा आपण अशीच दोघे केव्हा बरे कोठे जाऊ? तुझ्याबरोबर मी कधी हिंडलो नाही. आई, तुझ्याबरोबर हिंडावे व प्रेम लुटावे असे वाटते. मी आईचा हात हातात घेऊन म्हटले. आई म्हणाली, तुम्ही मोठे व्हा, मग तुमच्या रोजगारावर मी येईन. मग मला पंढरपूर, नाशिक, काशी, द्वारका सगळीकडे हिंडवून आणा. तुझे आजोबा काशीला जाऊन आले होते. हे सुद्धा नाशिक, पंढरपूरला जाऊन आले. परंतु मीच कोठे जाणार? कोण नेणार? अंगणातल्या तुळशीजवळच माझी काशी आणि माझे पंढरपूर. म्हणतात ना, काशीत जावे नित्य वदावे, यात्रेच्या त्या पुण्या घ्यावे. जाईन जाईन म्हणत राहिल्यानेही गेल्याचे पुण्य लाभते. अंगावर पाणी घेताना हर हर गंगे म्हणावे. विठोबा व विठेश्वर, गोदा व गंगा आपल्या अंगणातच. गरिबांसाठी ही सोय आहे. बाळ, आपण कोठे जावयाचे हिंडायला? सावकाराचे गुमास्ते तर सारखे घरी धरणे धरून बसतात. वाटते नको हे जिणे, पुरे आता हा संसार. कुठल्या यात्रा आणि बित्रा. अरे ही संसार यात्रा हीच मोठी यात्रा हो.
या यात्रेतूनच भरल्या हाताने अब्रूनिशी मला डोळे मिटू दे म्हणजे झाले. डोंगरावर धोधो पडणारे पाणी, त्याच्याजवळ आम्ही आलो होतो. आईच्या डोळ्यातूनही शांत प्रवाह होता. गालावर घळघळत होता. त्या पवित्र गंगा यमुना मी माझ्या माथ्यावर घेतल्या. मी माझे तोंड आईच्या पदरात घुसवले. आई, तू मला हवीस. आम्हाला तुझ्याशिवाय कोण? खरेच कोण? मी तुझ्यासाठी शिकलो. तू नाहीस तर कोणासाठी शिकायचे? कोणासाठी जगायचे? आई, तुला देव नाही हो नेणार, असे म्हणून मी आईला घट्ट धरून ठेवले. जणू त्यावेळी मृत्यू तिला न्यावयास आला होता व म्हणून मी तिला पकडून ठेवत होतो. देव करतो ते सारे बऱ्यासाठी. तुम्ही चांगले व्हा म्हणजे झाले, आई म्हणाली. आता गाडीत कोणी बोलत नव्हते. आईच्या मांडीवर भक्तिप्रेमाने, कृतज्ञतेने, सर्व कोमल भावनांनी उचमळून मी माझे डोके ठेवीत होतो. मी थोड्या वेळाने पुन्हा आईला म्हटले, आई, तू लहानपणी एक गोष्ट सांगत असे. एका भिकाऱ्याचा मुलगा आपल्या झोळीतील 4 दाणे रस्त्यावर टाकी. सकाळी त्या दाण्यांचे सुंदर सोन्याचे पीस होई. आई, आपलेही तसेच सारे चांगले होईल, नाही का? आपले दारिद्र्य जाईल, चांगले दिवस येतील. श्याम, देवाला काय अशक्य आहे? तो रात्रीचा दिवस करतो, विषाचे अमृत करतो. सुद्यामाला देवाने सोन्याची नगरी नाही का दिली? परंतु आपण साधी संसारी माणसे, आपली कुठे तेवढी लायकी? आई म्हणाली. आई, देवाची कृपा नेहमीच असते, होय ना? गरिबी आली, अपमान झाले, हालापेष्टा भोगाव्या लागल्या, तरीही ती कृपाच, असे म्हणतात ते खरे का गं? मी प्रश्न विचारला. बाळ, तुझ्या अडाणी आईला नाही रे हे समजत सारे. देव जे जे करतो ते बऱ्यासाठी, एवढे मात्र मला माहीत. मी तुला लहानपणी मारले, ते तुझ्या बऱ्यासाठीच ना? मग माझ्याहून कितीतरी पटींनी देव दयाळू आहे. त्याच्यावर विश्वास ठेवावा. विषाचा पेला देवो, अमृताचा देव, त्याच्यावर श्रद्धा असावी. आई जणू श्रद्धोपनिषद गाऊ लागली होती. एकदम माझे लक्ष समोर गेले. वाघ, आई, वाघ, मी घाबऱ्या घाबऱ्या म्हटले. काय तेजस्वी डोळे, भव्य बेसूर मुद्रा, काय ती ऐट. उजवीकडच्या जंगलातून डावीकडच्या जंगलात तो शिरला. रंगभूमीवर नट येतो व जातो, तसेच त्याने केले. मायलेकरांच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकायला का तो आला होता? देवाची करुणा पटवून द्यायला का तो आला होता? माझ्या आईवर पशुपक्षी प्रेम करत, गाई गुरे मांजरे प्रेम करत. मांजराई गोष्ट मी शेवटी सांगणार आहे. मांजर म्हणजे वाघाची मावशी. माझ्या आईवर मांजर प्रेम करी, मग वाघ का करणार नाही? तो माझ्या आईच्या दर्शन घ्यावयास आला होता. क्रूरपणा दूर ठेवून नम्रपणे वंदन करावयास तो आला होता. हळूहळू दापोली गाव आले. दूरचे दिवे लुकलुक दिसू लागले. रात्री 9 वाजता आम्ही घरी येऊन पोचलो. आई त्याच रात्री पालगडास गेली नाही, दुसऱ्या दिवशी गेली. मित्रांनो, तो दिवस, ती रात्र माझ्या जीवनात अमर झाली आहे. त्यानंतर पुन्हा कधीही मी व माझी आई एकत्र कुठेही गेलो नाही. तो एकच दिवस, त्या एकाच दिवशी मी व माझी आई सृष्टीमाऊलीच्या, समुद्र व वनराजी यांच्या सहवासात होतो. दोघे रंगलो, प्रेमात डुंबलो, हृदये हृदयात ओतली. त्या दिवसानंतर माझ्या आईच्या जीवनात अधिकाधिक कष्ट आणि संकटे येऊ लागली. देव माझ्या आईच्या जीविताचे सोने अस्सल 100 नम्री सोने करू पाहत होता. आणखीन प्रखर भट्टी तो तिला घालू लागला. गड्यांनो, माझी आई म्हणजे शापभ्रष्ट देवताच होती, असे सांगून श्याम एकदम उठून गेला. सारे स्तब्ध होते. थोड्या वेळाने मंडळी भानावर आली व आपापल्या घरी भरल्या अंतःकरणाने गेली.